मंडळी, राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक पद आहेत, पण त्यातलं कृषी मंत्रीपद इतकं बदनाम का होत आहे हे कळायला काही मार्गच नाहीये। काहींच्या मते नेत्यांना कृषी मंत्रीपद आणि मंत्रालयातील 6व्या मजल्यावरचा तो एक विशिष्ट कक्ष कधीच लाभत नाही। मुख्यमंत्री कार्यालयाच्या विरुद्ध दिशेला असणारा कक्ष कृषी मंत्र्यांसाठी दिला जातो, पण आजवरच्या काही उदाहरणांवरून आपल्या राज्यातल्या कृषी मंत्र्यांना त्यांचं ते पद आणि तो कक्ष दोन्हीही धार्जिन नसावं असं वाटतंय। कारण बघा ना, खडसे ते कोकाटे व्हाया धनंजय मुंडे जो कृषी मंत्री झाला तो अडचणीत सापडला। कोणी भूखंड घोटाळ्या प्रकरणी, कोणी खरेदी घोटाळ्या प्रकरणी, तर कोणी मुख्यमंत्री कोट्यातून दिल्या जाणाऱ्या सदनिका बनावट दस्तऐवज तयार करून लाटल्या प्रकरणी वादात सापडल्याचं बघायला मिळालं। यावरून एक प्रश्न हमखास पडतो की महाराष्ट्रात सगळेच कृषी मंत्री वादात का सापडतात? असे कोणते कृषी मंत्री आहेत जे वादात सापडलेत? त्या वादाची कारणं कोणती आहेत? या सगळ्याबद्दल सविस्तर पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। सुरुवातीला नंबर लागतो एकनाथ खडसे यांचा। भाऊसाहेब फुंडकर कृषी मंत्री होते तेव्हा त्यांच्या निधनानंतर 2014ला भाजप सरकार असताना एकनाथ खडसे कृषी मंत्री झाले। त्यांना 6व्या मजल्यावरचा तो कक्ष मिळाला, मात्र तो कक्ष त्यांना फारसा लाभला नसल्याचं दिसून आलं। कारण पुण्यातील एका जमीन व्यवहारात अनियमिततेचे आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांनी त्यांच्याकडच्या सगळ्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला होता। कथित पीएची लाचखोरी, दाऊदच्या कॉल लिस्ट मधील खडसेंचा कथित नंबर, तसेच भोसरीतील जमीन खरेदी प्रकरणी त्यांना राजीनामा द्यावा लागलेला होता। एकनाथ खडसे यांनी महसूल, कृषी, पशुसंवर्धन, राज्य उत्पादन शुल्क, दुग्ध विकास आणि मत्स्यपालन, अल्पसंख्याक विकास आणि वक्फ मंत्री ही पदं सोडलेली आहेत। तेव्हापासून त्यांना प्रत्येक मंत्रिपदानं हुलकावणी दिली आहे। नंबर 2 वरती आहेत दादा भुसे। 2022 मध्ये एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना दादा भुसे हे कृषी मंत्री होते। नाशिक मधील ड्रग्ज प्रकरणी दादा भुसेंवर विरोधकांनी आरोप केलेले होते, त्यामध्ये संजय राऊत, सुषमा अंधारे यांचा समावेश होता। दादा भुसेंनी नार्को टेस्ट करावी आणि चौकशीला सामोरं जावं अशी मागणी विरोधकांकडून केली जात होती, पण दादा भुसेंनी विरोधकांचे ते सगळे आरोप धुडकावून लावलेले होते। नंबर 3 आहे अब्दुल सत्तार यांचा। अब्दुल सत्तार कृषी मंत्री असताना ते सुद्धा सतत वादात राहिले। त्यात मग गायरान जमिनीचं प्रकरण, जमिनीचा फेरफार, मुख्यमंत्री सन्मान निधी योजना, सुप्रिया सुळे वादग्रस्त वक्तव्य, मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीला शिवीगाळ, टीईटी घोटाळा, जिल्हाधिकारी दारू पिता का हे प्रकरण, अशा सगळ्या प्रकरणांमध्ये अब्दुल सत्तार कृषी मंत्री असताना वादात सापडलेले होते। यातील सुप्रिया सुळेंवर केलेलं वादग्रस्त वक्तव्य तर बरंच गाजलं होतं। यामध्ये आक्रमक झालेल्या सत्तारांनी ऑन कॅमेरा सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अत्यंत शिवराळ भाषेचा वापर केला, त्यात शिवीगाळ सुद्धा करण्यात आलेली होती। सत्तार यावरतीच थांबले नाहीत, तर त्याच शिवराळ भाषेचा वारंवार वापरही त्यांनी केलेला होता। त्यामुळे राज्यात सत्तारांविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने चांगलंच रान पेटवलं होतं आणि त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आलेली होती। या व्यतिरिक्त केंद्र सरकारच्या पीएम किसानच्या धर्तीवर राज्यात सुद्धा मुख्यमंत्री किसान सन्मान योजना राबवली जाणार असल्याची घोषणा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी परस्पर केलेली होती। ते प्रकरण सुद्धा सत्तारांच्या चांगलंच अंगलट आलेलं होतं। थोडक्यात 2024 मध्ये विधानसभेत सत्तार निवडून आले खरे, पण त्यांना मंत्रिपद काही मिळालं नाही। फुंडकर, खडसे यांच्याप्रमाणे सत्तार यांना सुद्धा कृषी मंत्रिपदानंतर काहीही मिळालेलं नाहीये। पुढचा 4था नंबर आहे तो म्हणजे मंत्री धनंजय मुंडे यांचा। सत्तारांनंतर धनंजय मुंडे कृषी मंत्री झाले। धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात राज्यात झालेल्या 300 कोटींच्या खरेदीचा घोटाळा पुढे आला। राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केलेली आहे आणि त्यानुसार कृषी विभागाने 5 डिसेंबर 2016 रोजी कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केलेली होती। पण 2023 मध्ये धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी या धोरणात बदल केला। त्यांनी डीबीटी योजना बंद केली। स्वतः विभागाने कृषी साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी राज्य सरकारने 103.95 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला। याचिकेत म्हटल्याप्रमाणे हे धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला। बाजारात स्वस्त असलेले साहित्य चढ्या दराने खरेदी केल्याचे दाखवले गेले। त्यासाठी सरकार निधीचा वारेमाप खर्च देखील करण्यात आला। त्यात नॅनो युरिया, नॅनो डीएपी, बॅटरी स्पेअर, मेटाहेल्टाइड आणि कापूस गोळा करण्याच्या बॅगा या 5 वस्तू बाजारभावाच्या तुलनेत जादा दराने खरेदी केल्या असा दावा सुद्धा करण्यात आलाय। यावर कृषी विभागाने केलेली कृषी साहित्याची खरेदी नियमाला धरूनच होती। तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पूर्व परवानगीनेच ही खरेदी केलेली आहे। त्यामुळे अंजनी दमानिया करत असलेले आरोप सनसनाटी निर्माण करण्यासाठीच आहे असं प्रत्युत्तर धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे। मंडळी, फक्त हेच प्रकरण नाहीये, तर सरपंच
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुद्धा त्यांच्या वाट्याला भरपूर बदनामी आली आहे। या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतर आता विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। वाल्मिक कराड यांच्यापासून ते करुणा शर्मा यांच्यापर्यंत धनंजय मुंडेंच्या मागची पीडा संपायचं काही नाव घेत नाहीये। नुकतीच अशी बातमी आली आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांना असे आदेश दिलेत की कुणाचीही हायगय करू नका। मंडळी, मुंडेंनंतर नंबर लागतो तो नव्याने चर्चा होत असलेल्या विद्यमान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा। माणिकराव कोकाटे हे आता मोठ्या वादात सापडलेले आहेत। त्यांची तर आमदारकी आणि मंत्रीपद सुद्धा जाण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्री स्वेच्छा अधिकार योजनेतून 100% कोट्यात नाशिक शहरामध्ये मोकेच्या ठिकाणी त्यांनी 4 प्लॉट वेगवेगळ्या नावावर घेतले। हे प्लॉट विकत घेताना त्यांनी त्यांच्या नावावर कोणतंही घर नसल्याचं खोटं शपथपत्र दिलेलं होतं। 1997 पासून नाशिक न्यायालयात हा खटला सुरू होता आणि त्यामुळेच नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांनी माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला 2 वर्ष कारावास आणि 50,000चा दंड ठोठावला। या व्यतिरिक्त आजकाल भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाहीत। इथे आपल्या सरकारने 1 रुपयात शेतकऱ्यांना विमा दिलाय असं शेतकऱ्यांविषयीचं अभूतपूर्व विधान सुद्धा याच माणिकराव कोकाटे यांनी काढलेलं होतं। मंडळी, आधी शरद पवारांसोबत असलेले कोकाटे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अजितदादा यांच्या गटात गेलेले आहेत। त्यानंतर 2024च्या विधानसभा निवडणुकीत 41,000च्या मताधिक्याने ते 5व्यांदा आमदार झाल्यानंतर अजित पवारांनी त्यांच्यावरती मंत्रिपदाची धुरा सोपवली। मात्र आता कोर्टाने त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। त्यामुळे त्यांना 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाली तर त्यांचं सभागृहाचं सदस्यत्व रद्द होऊन मंत्रीपद आणि आमदारकी सुद्धा त्यांना गमवावी लागू शकते अशा चर्चा सुरू झाल्या। पण तुर्तास नाशिक कोर्टाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे। त्यामुळे माणिकराव कोकाटे जात्यातून पुन्हा सुपात गेलेले आहेत। मंडळी, ही होती राजकारणात कृषी मंत्री असताना ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते आपले लोकप्रतिनिधी। याबद्दल तुमचं काय मत आहे आणि तुमच्या ऐकण्यात असे कोणते लोकप्रतिनिधी आहेत का जे मंत्रिपदावरती असताना त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विषयच भारी या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथे सुद्धा आपल्या विषयच भारी FB या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।